अरे काय हे कुठं भटकतोस तू सकाळपासून? ते मी अरे काय तुला ऑफिस वगैरे आहे की नाही? सकाळपासून मी स्वयंपाक करून वाट बघतीये तुझी. मी ऑफिसातूनच आलो आता. 10-12 दिवस रजा घेतली. कशाला? ते वाशा म्हणाला तुला विश्रांतीची अत्यंत गरज आहे, 10-12 दिवस रजा घेतली. कर्म माझं. काय ना? अरे वासू भाऊजी काय माणसांचे डॉक्टर आहे? अगं सल्ला चांगला असेल तर कुणाचाही घ्यावा. तुझा कधी घेतो मी. अरे अगं फोन थांब थांब थांब. अगं ऐक, ऐक, ऐक. हॅलो. कोण मालूक तू? नाही म्हणजे काल तुझी मान दुखत होती ना, म्हणून म्हटलं सहज फोन करून चौकशी करावी. हो म्हणून फोन केला. काय घरात एकटीच वाटतं तू? नवरा कुठे ऑफिसमध्ये गेलाय वाटतं. अगं जातोय कुठला? नोकरीचा नेहमीच कंटाळा त्याला. आणि आता तर 10-12 दिवसांची रजा घेतली म्हणतोय. आणि बरं का डॉक्टरीन बाई, हा सल्ला कुणाचा घेतलाय माहितीये? एका गुरांच्या डॉक्टरचा. हो का? नॉनसेन्स. मालू कुठे निघालीस तू? आंघोळीला. आंघोळीला? किती वेळ लागेल का? अर्धा तास लागेल. अर्धा तास? हो. आई शपथ अर्धा तास लागेल का? काय नाही, ते भूक लागली होती मला. भूक लागली तर स्वतः जेवून घे. टेबलवर सगळं मांडून ठेवलंय. हो ना. गीच माझ्या मग कटकट असती सारखी. सावकाश करा आंघोळ. अगं अर्धा तास काय, चांगली 1 तास आंघोळ कर. आंघोळ आरोग्याला चांगली असते. बरं झालं आंघोळीला गेली. सावकाश कर आंघोळ. हॅलो आंघोळकर बाई का? माफ करा, डॉक्टरीन बाई का? हा मी दिनू बोलतोय, दिनू. मगाशी तुम्ही कशाला फोन केला होता? नाही मी मालूच्या बाजूलाच होतो, पण ती बाजूला असल्यामुळे काही बोलता येईना मला. अहो तो म्हातारा अजून आहे ना? आहे हो, पण एक सिरियस भानगड झाली आहे. त्याची वाचाच गेली दिनकरराव. वाचा गेली? अहो काय सांगताय काय? मग बरंच झालं. म्हणजे अपघात कसा झाला, कुठे झाला, कोणी केला, त्याला काहीच सांगता येणार नाही काय, आहे की नाही? पण काय हो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर इतक्या वेळानं वाचा गेली, शॉक ना. त्याचं काय दिनकरराव, काही लोकांना आपल्याला शॉक बसला हे समजायला फार उशीर लागतो. असू दे असू दे, पण आता करायचं काय ते सांगा. आपण काही करायचं नाही, फक्त ट्रीटमेंट चालू ठेवायची. आणि आता तर दिनकरराव तुम्हाला काहीच काळजी करायला नको. म्हातार बाबांचा मुलगा आणि सून इकडे आलेत. अहो तुमचा पत्ता विचारत होते ते. बापरे, पत्ता विचारत होते? अहो त्यांना पत्ता देऊ नका. अहो मी देतच नव्हते, पण त्यांनी इतका हट्ट धरला की मला द्यावाच लागला तुमचा पत्ता. बापरे, तुम्ही माझा पत्ता दिलात. अहो काय केलं डॉक्टरीन बाई? अहो डॉक्टरीन बाई आता काय होईल? अरे दिनू, अरे घाबरतोस कशाला? नाही मला एक सांग, केवढा आहे त्याचा मुलगा? तुला ना कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस तू. अरे त्याची बायको बरोबर आहे म्हणजे तो मोठा नसणार का? हे बघ दिनू, तू शहाणा असशील ना तर तो जे मागेल ते त्याला देऊन टाक आणि हे प्रकरण मिटवून टाक. अरे तुला माहित नाही, ही अडाणी माणसं एकदा डोकं फिरलं ना की खून सुद्धा करतात. अरे बापरे. हे बघ आता गुन्हा तुझ्यातून घडलाय ना, मग प्रकरण पोलिसात जाण्यापेक्षा 4 पैसे गेलेले बरे. पैसे गेले तर हरकत नाही रे, पण मालूला कळेल त्याचं काय? ताबडतोब वहिनींना माहेरी पाठवून दे. असं म्हणतोस? ठीक आहे. बायकोला माहेरी पाठवायची माझ्या, काय खायची गोष्ट आहे काय? अरे तिचा काका तिकडे. काका. हॅलो, मी काकाराव काळे. काका काय? मी दिनू बोलतोय. हे काका तुम्ही अजून आहात ना? म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे हो? कशी असणार, वयाप्रमाणे काहीतरी कटकटी चालायच्यात. त्याचं काय झालं काका? तुम्ही सिरियस आहात असं मला पहाटे स्वप्न पडलं. काय पहाटे स्वप्न पडलं? बरोबर 4:59 आणि 60 सेकंद झाली होती. हो. काय दिनकरराव, फार सिरियस होतो का मी? सिरियस? अहो जवळजवळ तुम्ही. पण घाबरू नका काका. अहो अशा प्रसंगी आम्ही धावून नाही आलो तर आमचा उपयोग काय हो? हे बघा, मी मालूला ताबडतोब पाठवून देतो. पाठवा पाठवा. 4 दिवस राहील माझ्याकडे माहेरी. सगळ्या साड्या घेतल्यास ना तू? हा, आता तिकडं पंचायत होईल तुझी. तुझे काका ब्रह्मचारी आहेत ना म्हणून, दुसरं काही नाही. खरं म्हणजे मालू तू उगाच काळजी करतेस. अगं सगळीच काय पहाटेची स्वप्न खरी होतात असं नाही.
खरं म्हणजे तू 2-4 घास खाऊन गेली असतीस तर मला बरं वाटलं असतं. असं म्हणतो नाही नाही, आता उशीर झालाय ग. म्हणजे काय पंचायत नको, प्रत्येक क्षण बोलायचं आहे. काय होईल ते सांगता येत नाही. तुझ्यासाठी मी रिक्षा आणू का? नको नको मी जाईन चालत हं? हो. अरे जाते हं मी. दिनू आपल्या दारात एवढी गाडी आहे पण अशा प्रसंगी तिचा काही उपयोग आहे का? पण आता शिकायला वेळ नाही तर मी शिकवलं बरे जाऊ दे. मी जाते हा. पण तू मात्र वेळच्या वेळी लक्षात ठेवून जेव हं? माझ्या खाण्याची तू काळजी करू नकोस. तू काकांच्या खाण्याची काळजी कर. त्यांना चांगलं चांगलं जेवण वाढ. हा त्यांच्या औषध पाणी बघ. हा आणि हे बघ, मी इथं एकटाय म्हणून येण्याची घाई करू नकोस. राहा चांगले 10, 15, 20, 25 दिवस. हा आणि काही झालं तरी अर्ध्या रात्री मला फोन कर. मी असेन तसा धावते. किती झालं तरी तुझ्या माहेरची माणसं श्रद्धाळू. तू का उभी? तू जा ना लवकर, उशीर होतोय ना. हो, ते जाते. येतील ना आता. काका येतील इकडे. नाही मी जाते जा सावकाश जा. हा पायाखाली बघ खड्डा असेल. दिनू, हा, जा. जाते. हा गेली एकदाची मालू. आता ये म्हणावं त्या म्हाताऱ्याच्या पोराला आणि सुनेला. म्या साहेबराव, ज्या म्हाताराला तुम्ही उडवलत नव त्याचा मी पोरगा आणि ही माझी बायको. होय अव चंपाकली म्हणतात मला. ते काय पण म्हणू दे, तुम्ही इथं कशा करता आला ते सांगा आधी. अहो कशा पायी म्हणजे आमचा म्हातारा चालला की आम्हाला सोडून. होय म्हणजे माझी आई रडू नका हो भरल्या घरामध्ये. ओ रडल नाही तर काय करेल माझी बायको. म्हाताऱ्या लय जीव होता, तिचा लय जीव होता. तुम्ही त्याला मारला, त्याचा खून केला. मी आता तुमचं काय बी खरं नाही बघा साहेब. मी कुठे खून केला? हो तो म्हाताराच माझ्या गाडी समोर आला. आल नाही मी म्हणतो त्योच आला, एकदम आडवा आला. म्हणून का त्याच्या अंगावर गाडी घालायची का हो? म्हणजे माझा पहिलाच दिवस होता हो गाडी चालवायचा. अहो तुमचा पहिलाच दिवस, पण आमच्या म्हाताऱ्याचा 10वा दिवस घालायची वेळ आली की. तेव्हा साहेब म्हाताराला असं टाकून आम्ही गावी जावं का? नाही म्हणजे तुम्हीच सांगा जाऊ का? नका जाऊ नका जाऊ, इथंच राहा. हॉस्पिटल मध्ये राहा. अहो आता हॉस्पिटल मध्ये राहायची कुठे सोय आहे का? ते पडलं बाई माणसाचं हॉस्पिटल. होय. तवा म्हणलं इथंच राहावं आणि म्हाताऱ्याकडे बघावं. कसं अंगास कसं बोलला? आता आमचा म्हातारा गचकला की त्याचं 10वा घालूनच आम्ही गावी जाणार. तोवर म्हणलं मी आणि इथं तुम्हाला काही लाज लज्जा शरम बेशरम आहे की नाही? तुम्ही निमूटपणे इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना ताबडतोब फोन करीन. पोलिसांना हा करा. तुम्ही पोलिसांना फोन कराच करणारच. आणि तुमचं बोलणं झालं की फोन माझ्याकडे द्या. कशाला? मग मी त्यांना सांगतो काय या बाबानं आमच्या म्हाताऱ्याला उडीवलं, होय. त्याचा खून केला. खून मी खून कुठे केलाय? म्हातारा अजून जिवंत आहे. अरे मरल की काय? आज ना उद्या मरलच. हा. तो काय आता या दुखण्यातून वाचत नाही बघा. काय कॉन्फिडन्स आहे स्वतःच्या बापाबद्दल. वा वा वा. बोला साहेब, तुम्हाला आमचं म्हणणं परवडतंय का जाऊ आम्ही गेटावर? कुठं कशाला जाताय गेटावर? राहा इथंच. हा पण एक अट आहे, काय? तुम्ही त्या गेस्ट रूम मध्ये राहायचं. हा गेस्ट रूम? काय म्हणलं बाबा? नाही इंग्रजी कळायचं नाही. काय? पाहुण्यांची खोली ती बघा, तिथं राहायचं. पाहुण्यांची चालेल चालेल. चालेल. आणि साहेब आमचं 2 वेळचं जेवण खान चहा ते सगळं खोलीमध्ये येईल, काळजी करायचं नाही. चाय गरम चाय. हा शेषावर अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा बसलाय. आणि तुम्हाला सुद्धा जरा धीर धरता येत नाही का हो? जरा धीर धरता येत नाही का हो? तुमच्यासाठी मी गरम गरम टोस्ट आणलेत, खा. शी कानाकडे हो साहेब. बोला साहेब. याचा पार जाऊन कोळसा केलात की तुम्ही. आता कोळसा खाणार कोण? आपण साहेब. काय चंपी, अरे आपल्या गावचं कुत्र तरी हे खाईल का? अरे हाड गेलं. मग काय चंपे, चहा बरोबर नाश्त्यासाठी काय ऑर्डर द्यायची साहेबाला? आता ऑर्डर म्हणजे सांगू का साहेबराव? अगं माग की सटवे. हे मागून काय पाहिजे ते? आता आपलंच घर म्हणल्यावर लाजायचं कशा पाहिजे? काय साहेब? हो ना, आपलंच घर. असं म्हणताय सा? ओ साहेब. बोला मेम साहेब. हे बघा असं करा तुम्ही, शेव हा. गाठी हा. भजी हा
पर भजी कांद्याची पाहिजेत बर का, दुसरी तिसरी नका. बाई 2 दिवसात तुम्हाला इतके डोहाळे लागले. जावा तिकडं. मारीन इकडं. मला यातलं काही करता येत नाही. मला फक्त एवढे टोस्ट करता येतात. पाहिजे तर ते खा, यातून विड्या खा. खाऊन खाऊन माजलाय रेडा. काय म्हणलास? मी रेडा बस. हॅलो, कोण डॉक्टरीन का? मी दिनू बोलतोय, दिनू. कसा आहे आमचा म्हातारा? अजून काही खरं नाही. अहो सहज कसा फोन करीन, काही काळजी वाटते म्हणून फोन केला. राम राम साहेब. दिनकर खरे खरोखर तुम्हीच का? हो मीच. आपण कोण? कोण? काय साहेब, अहो दिवसा ढवळ्या माणसं मारता. कोणी सांगितलं तुम्हाला? वय का साहेब, अहो पोलिसांनी सांगावं लागत नाही. तुम्ही त्या म्हाताऱ्याला उडवलं ना, अहो, समोरच होतो ना मी हॉटेलात भजी पाव खात. म्या म्हंटल म्हातारा आता गचकला, पण म्हंटल आधी समोरची भजी सपवावी आणि मग पंचनामा करावा. काय सांगू साहेब, अहो बाहेर येऊन बघतोय तर म्हातारा गायब. अक्षी इंग्लिश पिक्चर वाली स्टोरी झाली बघा, सस्पेन्स. काय साहेब, माझं नशीब चांगलं म्हणून डायरीत गाडीचा नंबर टिपून ठेवला होता. नाही म्हणजे जेंटलमन दिसताय म्हणून सांगतो साहेब. काहीतरीच तुमचं. अजून वरती रिपोर्ट केलेला नाही. नाही म्हणजे एकदा का पोलिसाचा हिसका बसला तर डोळं पांढरे होतील. म्हणून वरती रिपोर्ट करायच्या आधी तुमच्याकडे आलो. कसं? थँक्यू थँक्यू. काय चहा पाणी वगैरे घेणार का? साहेब काय लाज का काय मला? चहा पिणारा वाटत नाही. हे घ्या 5 रुपये. असू दे, तुमच्या मुलाला द्या. सांगा दिनू काकाने दिले चॉकलेट खायला. घ्या घ्या घ्या. ठेवा खिशात. काय? मी काय लाच खाणारा वाटतो तुम्हाला? नाही नाही, आणि ती पण 5 रुपये. बरोबर. अहो महागाई किती वाढली, भागतं काय 5 रुपयात? छ्या मला पोर किती? किती? 7. सांगताय का? अरे वा. आणि आजच 8व्या करता बायकोला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केली. अरे वा वा वा. मग तुम्ही ड्युटी कधी करता? काय म्हणाला? आतमध्ये जाऊन बघतो काही व्यवस्था होते का. यापुढे ड्रायव्हिंग शिकणार नाही, हातगाडीत चालवतो त्यापेक्षा. काय हो बघतास काय एवढं? आता बघण्यासारखी वस्तू असल्यावर माणूस बघेल नाही तर काय करेल? वय वय वय. पर काय हो, नाव काय तुमचं? माझं कृष्णा दांडगे. अगो बया. आणि तुझं? माझं अव चंपाकली म्हणतात मला. चंपाकली. चंपाकली भरके चली. काहीतरी बाई चावटपणा तुमचा. चंपा, ए चंपा, तू राहते कुठे का? राहते कुठे? हे काही विचारणं झालं? अहो हितच की. इथंच? हा, आता लक्षात आले. काय ते? म्हणजे मालकानं तुला जीवन खाऊन कामाला ठेवलंय म्हण की. अरे मेल्या मुर्दा बशिवला तुझा. अरे मी काय कामवाली बाई वाटली भाई रे तुला? अरे दांड्या, हळू. कामवाल्या बाया माझ्यासारख्या दिसतात भाई रे मुर्द्या. अगं बाई. अरे तुझी बायको कामवाली. कबूल. तुझी म्हातारी अगं खरं आहे. कामवाली. तुझी म्हातारी आ, कामवाली. खाऊ बोल माझ्या ताई, माझं अख्खं खानदान कामवलं. अरे सोड. आवाज बदलला काय तुझा? अरे सोड म्हणलं ना. आवाज वाढव. कोण आहे? झक मारली आणि ते चाल. हवालदार साहेब, हे पैसे तुमचे कुठे गेले? हवालदार, मराठी पिक्चरचा क्लायमॅक्स झाला. हवालदार गायब.